सांगते, मी जसं ओपनली सांगते ना, तू फक्त मला एका व्हिडिओतून सांग की हा टाक तुझ्याकडे जी पुरावे आहेत ती. जर मी नाही टाकले ना तर बापाचं नाव नाही सांगणार आणि पुन्हा सोशल मीडियावर मी चेहरा नाही दाखवणार. तू फक्त मला मन टाक तुझ्याकडले पुरावे. तू किती सत्य आहेस, तू किती पवित्र आहेस, हे जे पुरावे आहेत ना माझ्याकडं, तू फक्त एकदा मला सोशल मीडियावर सांग की बाई टाक तुझ्याकडले पुरावे सोशल मीडियावर म्हणून. मी माणूस की ह्या नात्यानं गप्प आहे. कशाला बाई माझं तोंड उघडायला लावती का? हा, मी तुला वैचारिक वादातून गाडी घेतलेले बोलले तर तू काय सांगते की नवरा कंपनीत गेलेस शेजाऱ्याला घेऊन झोपती म्हणूनच. तुझं जर खरंच बी तुझ्या बापाचं आहे ना तर टाक पुरावे. आता ती तू कुणाला बोलली माहित नाही, आणि तुझ्या बुडामध्ये एवढा दम आहे, तुला एका बापानं काढलंय ना तर तू नाव घेऊन बोल. मग ती मी बाई असू दे, तू माझ्याविषयी बोललेला असू दे, नाहीतर तुला कुणी स्क्रीनशॉट काढून टाकलेत ना की ही बाई काय बोलायली ऐक म्हणून, मग मी असू देत नाही तर दुसरी बाई असू देत, नाव घेऊन बोल ना. असं काय वडेखोडेनं आईबाप गेल्यासारखं, वडेखोडेनं जाऊन काढलेल्या, वडेखोडेनं आई जाऊन काढलेल्या पैदाशीसारखं टोमणेनं ना अंदाजे बोलती. डायरेक्ट घे ना नाव, ही बाई माझी विषयी असं बोलली, झंपर शिवून गाड्या घेतल्या आणि मी त्याच बाईला ही उत्तरं दिली म्हणून मी कसं रोखठोक सांगते की मी तुला उत्तरं दिली. तसं तू डायरेक्ट घे ना नाव की अशी अशी बाई म्हणली की झंपर शिवून गाडी घेतली आणि मी त्या बाईला ही उत्तरं द्यायले. म्हणजे चांगला पोकळ बांबू तुझ्या घालल, कारण तुझी तर निवत नाही, जिरत नाही, कारण जिरवायला नवरा लागतो ना, आणि तो तुझ्यापाशी नाही म्हणून तुला सगळ्या बाया तशा चारित्र्यहीन दिसतात. तू स्वतः चारित्र्यहीन आहेस ना, म्हणून तू कसं नवरा सोडून इकडं बसली शेजारीली घेत बोकांडी बोकांडी बोकांडी, म्हणून ते शेजारच्या बाया वैतागून जाऊन तुला दिले हाकालून. जिथं जिथं राहत होतीस तिथं तिथं तुझं बॅकग्राऊंड सगळं सांगतात ना लोक, कुठं कुठं राहिली तिथं तिथं तुझ्या बुडावर लाथ मारून लोकांनी हाकाललं का. तर तू काय करायची, त्या बिचाऱ्या बाया कामाधंद्याला गेला आणि त्यांचा नवरा घरी आला की घेत बसत होती शेजारीली बोकांडी. त्याच्यामुळे त्या वैतागल्या म्हणून तुला 17 ठिकाणी जागा बदलाव्या लागल्यात. आम्हाला नाही 17 ठिकाणी जागा बदलाव्या लागल्या, आणि आमची जिरवायला आमचा नवरा आहे तसं तुझी जिरवायला कोण नाही ना. त्यामुळं कसं, मी ह्याच्या आधी पण एक उदाहरण सांगितलं, जेव्हा अर्जुनाला पृथ्वीवर पाठवलं तर देवानं अर्जुना सगळे दुष्ट व्यक्तीचं नाव सांग. अर्जुन पृथ्वीवर गेला, बघितलं आणि महागारी देवाला येऊन सांगितलं की देवा पृथ्वीवर दुष्ट कोणच नाही, सगळे चांगले आहेत. दुर्योधनाला पृथ्वीवर पाठवलं की दुर्योधना पृथ्वीवरला सज्जन व्यक्तीचं नाव सांग. दुर्योधन वापस गेला आणि म्हणला देवा पृथ्वीवर फक्त सज्जन कोणच नाही, मी एकटा सज्जन होतो. का? दुर्योधनाची बघण्याची नजर पापिष्ट होती म्हणून त्याला सगळे पापिष्ट दिसले. अर्जुनाची नजर चांगली होती म्हणून अर्जुनाला सगळे सज्जनच दिसले. अर्जुन सज्जन होता. तसं तुला ती सवय आहे, रोज शेजाऱ्याला घ्या, पाजाऱ्याला घ्या, मंत्र्याला घ्या, आमदाराला घ्या, नगरसेवकाला घ्या, राहिले साहिले